सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत भाजपात 24 तासात मोठी उलथापालथ झाली। गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप निवडणूक प्रमुखपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती केली होती, पण त्यांच्याकडील अन्य व्यस्त दायित्वांमुळे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे। गत 5 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषद नगरपालिकांसाठी प्रदेश कार्यालयाने निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची नियुक्ती केली होती। त्याप्रमाणे राज्यभरात सर्व दायित्व पदाधिकाऱ्यांनी कामकाज सुरू केले। दरम्यान गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आमदार कल्याण शेट्टी यांची सोलापूर महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र जाहीर केले। या आमदार कल्याण शेट्टी हे अक्कलकोट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर आमदार कल्याण शेट्टी यांनी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली। उपरोक्त पत्रात आमदार कल्याण शेट्टी यांनी पक्षाचे आभार मानले। तसेच त्यांनी म्हटले की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महापालिकेसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक केव्हाही होऊ शकते। त्यामुळे मनपा निवडणूक प्रमुख व माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही जबाबदाऱ्यांना पूर्ण क्षमतेने न्याय देऊ शकणार नाही। ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती प्रदेश भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे। याबाबत आता प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। या दरम्यान सोशल मीडियावर चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी माहिती व्हायरल झाली होती। या संदर्भात आमदार कल्याण शेट्टी यांच्याशी संपर्क झाला। निवडणूक काळात असे मेसेज व्हायरल होत असतात। मी पक्षाकडे यापूर्वीच 15 दिवसांपूर्वी बैठकीमध्ये आपण सांगितले होते, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका लागल्यानंतर माझी अडचण होईल म्हणून पक्षाकडे विनंती केली आहे, असे आमदार कल्याण शेट्टी यांनी यावेळी नमूद केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।